सखाराम भाऊ, विजय भाऊ, अजूनपर्यंत शकुंतला बहिणी, पुष्पा कोणीच आलं नाही. किती वेळ झाला? 2 वाजले ना रात्रीचे, अजून नाही आल्या. काही झालं तर नसेल यायले. चालता का जाऊन पाहू आपण? काही झालं असेल तर. बाया बाया एकट्याच गेल्या आणि आपण माणसं इकडेच उभी आहोत. चालता का सगळेजण? नाही तर जाऊन पहा. हो बाबा, काका बरोबर बोलून राहिले आहे. चालता का जाऊन पहा? भीती वाटत आहे आता मला पण. आई नाही आली आतापर्यंत, काकू नाही आल्या. काही झालं तर नसं याच्यासोबत. चला बरं आपण जाऊन पाहू. गेल्याशिवाय काही आपल्याला समजणार नाही. बरं चला जाऊन पाहू. हो रे बबल्या, चाल बरं जाऊन पाहू. काहून नाही आल्या आतापर्यंत तर. माया पण जीव धक 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 करून राहिला किती वेळचा. माया पण डोक्यात चालू आहे का बा आतापर्यंत शकुंतला न बायका काहून नाही आल्या असं. चला बरं गावातले सगळे आपण जाऊन पाहू. चाल रे पोरं आमच्या बरोबर आता. चला तुम्ही दोघेजण चला. गावातले लोक वाट पाहत असेल. खूप वेळ झाला, रात्र झाली आता. चला लवकर सांगा त्याला पटपट काय आहे तर. हो रे चला. तुमच्या चक्करमध्ये 2 वाजले आम्हाला इथं. आता चला ते घ्यावं आला हा. गण्या कुठे गेला? गण्याला दाखवायचा ना हा भूत का पिऊन झोपला? नाही मी हाव ना इकडे वहिनी. हाव मी इकडे. दाखव मला कोणता भूत आहे तर. हो पहा हा वाला, हे वाले दोघं भूत आहे. हे वे ते भेटले ते. अरे आई, हे कोणाले पकडून आणलं व तू ना? कोण वे 2 पोरं? अरे बापू, हेच वे ते 2 पोरं ज्यांना आपलं जगणं मुश्किल करून टाकलं होतं. हे तिथे भेटले आम्हाला, झाडाईमध्ये लपले होते ते. तिथं घरं गिरं आहे ना, तिथं लपले होते. तिकडून पकडून आणलं यायले आम्ही. आता विचारा यायले का विचारायचं तुम्हाला पाहिजे तर सांगते तुम्हाला ते. अरे हे 2 जण पळून आले. यायचंच ते प्रेम प्रकरण आहे ज्याच्यानं आपल्याला झोप नाही येऊन राहिली. आता यायले विचारा तुम्ही लोकांना कायसाठी केलं म्हणून. सगळं सांगते तुम्हाला. प्रेम प्रकरण? प्रेम प्रकरण? काऊन रे पोरा, कायचं प्रेम करता तुम्ही लोक झाडामध्ये बसून? का रे पोरा, तुम्हाला आमचंच गाव भेटलं होतं का रे लफडी करायला? साऱ्या जमान्याचा नाकात दम आणून टाकला आमच्यावाला तुम्ही लोक आहे ना. आम्ही तुमच्यासाठी रात्रभर झोपलो नाही. सगळेचे सगळे गावातले लोक 4 दिवसापासून पागल्यासारखं भूत आहे म्हणून पाहून राहिलो. आणि तुम्ही लोक इथं काय म्हणते प्रेम प्रकरण घडवून राहिले. तुम्हाला का आमचंच गाव भेटलं होतं का रे प्रेम प्रकरण करण्यासाठी? बाकीचे गाव कुठे गेले होते रे? आणि लपले कुठे होते रे तुम्ही लोक? कोणत्या झाडामध्ये लपले होते? कोणत्या घरात लपले होते? आम्हाला तर कधी दिसलेच नाही. आणि रात्री केव्हा येत होते तुम्ही? आम्ही झोपल्यानंतर? हो काकू, तुम्ही लोक झोपल्यानंतर आम्ही येत होतो. आम्ही इथे लपत होतो. अजून वर्तवण करून बोलून राहिला तू. इथे लपलो होतो म्हणते. शरम करा थोडीशी. लाज आहे का नाही रे तुमच्या जीवाले? असे कामं करून राहिले इथं. नसली आफत आणता आमच्या अंगावर, स्वतःच्या अंगावर. तुम्ही तुमच्या गावात जा ना, करा अशी कामं. आमच्या गावात तर गावातल्या लोकांना काय त्रास देऊन राहिले. काकू माफ करा आम्हाला. आम्हाला माफ करा काकू. तुम्ही सगळेच जण आम्हाला माफ करा. माफी गिफी काही नाही भेटणार आता तुम्हाला लोकायले. तिथे पोलीस स्टेशनमध्येच जातो आता. पोलिसायलाच फोन करतो आता. आणि तुम्हाला उचलून न्यायला लावतो दोघाले. आम्हाला इथं भेवाडून राहिले रात्रीचे म्हणून. थांबा आता, तुमची खबरच घेते पोलीसवाले चांगले. 4 दंडे मारा ना तुमच्या तोंडावर ना पायावर. तुम्हाला लोकांना प्रेमच समजणं सगळं. प्रेम कायले म्हणलं जाते ना, कायले केलं जाते तर. आम्हाला त्रास द्यासाठी इथं आले. थांबा पोलिसालाच फोन लावतो. ओ विजय भाऊ, फोन लावा बरं पोलिसायले. ओ सकाराम भाऊ, लावा फोन. पकडून न्यायला लावा यायले. जरा असंच मारले पोट्टे. इथे येऊन लपले आणि आम्हाला त्रास देऊन राहिले आपल्याला. आपण पागलासारखं इथं भूत आहे म्हणून इथं गावात सारं हे करून राहिलो. तो घण्या भाऊ पेटे म्हणून हे केलं, पण त्याला भिवाडलं आणि तो रात्रभर बेहोश होता तुमच्या कारणामुळे. तुम्हाला काय माहिती आहे रे? तो झोपला होता नाही रात्रभर. त्याची बायको चिकचिक करेल. त्याला होश नव्हता. सकाळपर्यंत भेला होता म्हणते खूप भूतभूत करून. आणि तुम्ही इथं मजा मारून राहिले 10 रुपयामध्ये. थांब आता, तुमची खेळच नाही करत. चांगला आमचं पोलीसवाल्याला बोलावतो आणि चांगलं दंडे मारायला लावतो. तुमच्या मायोबाला फोन करायला लावतो. कुठं राहतात तुम्ही लोक?
तुमची सगळ्यांची माफी मागतो आम्ही आणि तुम्हाला सांगतो आम्ही इथं काहून आलो तर आमचं ऐकून तर घ्या पहिले. तुम्ही ऐकूनच नाही राहिले आमचं वालं, ऐकून तर घ्या. काय करू ते लबाड तोंडाचा ऐक ऐक म्हणून राहिला तर असे कामं करता आणि आम्हाला म्हणते ऐक म्हणते म्हणून राहिला. पॅन्टवाला पोरीला घेऊन आला तू इथं. माझी गर्लफ्रेंड आहे ती वाली काकू, ऐकून तर घ्या. याची गर्लफ्रेंड आहे ती वाली. सांग कर तुला गर्लफ्रेंड कायले म्हणते तर हुशार तोंडाच्या डोम्या. चालला गर्लफ्रेंड का म्हणाले. ते वय काय आणि तिचं वय काय, दोघांचंही वय काय. लहान लहान तर दिसून राहिले. अरे लते पहिले ऐकून तर घे जायचं. आपलीच पटर 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 किती वेळची करून राहिली तर पहिले ऐकून घे, मग बोलशील ना तू. पहिले त्याला तर बोलू दे. आता माहीत आहे ना तू झोपली नाही तर पहिले ऐकून घे. हो सांग काय झालं. काकू आम्ही सोनेगावचं हे काकू, आम्ही एकाच कॉलेजमध्ये शिकतो. BA क्लासमध्ये हवं आम्ही. आमचं आता फायनल झालं काकू. आम्ही दोघं BA फायनलमध्ये हाव काकू. आम्ही एकमेकाशी खूप प्रेम करतो काकू, म्हणून आम्ही पळून आलो काकू तिकडून. आम्ही कोणाला घरी काहीच नाही सांग. मी सुषमा आहे काकू आणि हा राजा आहे काकू. आमचे मायबाप लग्न करायसाठी तयार नाही होते काकू, म्हणून आम्ही पळून आलो काकू. आम्ही घरी चिठ्ठी सोडली का आम्ही पळून लग्न करत आहोत म्हणून. आम्हाला कुठं जागा नाही भेटली तर आम्ही मग तिकडून पाहत घरातले पैसे गिसे घेऊन आम्ही इकडे आलो. तर आम्हाला हे गाव दिसलं तर आम्ही इकडे लपून गेलो. तिथे घर खाली होतं, आम्ही लपलो तिथं. मी म्हणलं इथं कोणी पाहणार नाही तर आम्ही 2-4 दिवसांनी लग्न करून निघून जाऊ म्हणलं इथून. पण मग ह्या काकाले आम्ही दिसलो पांघरून रोडावर झाडाच्या मागं. तर हे भेले भूत करून. तर आम्ही पण नाटक केलं बेवाडाचं. त्याले चिल्लावत होतो, भूताचे आवाज काढत होतो. काही यायले हे भेईन बा चालले जाईन म्हणून. तर हे भेले दारूच्या नशेत होते. तर मग आम्ही मग तिकडून निघून गेलो आणि हे निघून गेले. ते तसेच त्यानं भेले. तर तुम्हाला लोकांना सांगितलं का भूत आहे. आम्ही भूत नव्हतो. मग आम्ही म्हटलं आता भूत बनून सर्वाले. मग मी म्हणलं सुषमाले का ह्या काकाले भूत बनून आपण भेवाडू तर गावात अफवा उडून जाईल तर आपल्याला राहायची जागा भेटल. मग आपण इथं कसे काही दिवस काढू आणि मग चाललं जाऊ. पण आम्ही इथं लपलो होतो काकू. पण तुम्ही लोकांना आमचा शोध लावला आणि आम्हाला पकडलं काकू. आम्ही तसे सगळ्या नको. आम्हाला काही दिसतं म्हणजे आम्ही बरोबर शोधून काढतो. आणि मुस्काट्या तुला शरम नाही वाटली असं करताना. त्या घरचे काय विचार करत रे तू असं कान केलं तिला शिकून राहिला आणि ते शिकून राहिली मार्गशी. काकू आम्हाला माफ करा काकू, माफ करा आम्हाला. जाऊ द्या काकू आम्हाला इथून आता. ए पोरा, आणि ते पोरगी कुठं गेली. जाऊ नको दिवस शकुंतलाबाई यायले. पहिले यायच्या गलत्या यायला समजून सांग यायनं का केलं. अरे पोरांनो तुम्ही हे गलत केलं. तुमच्या मायपान तुला मला शिकवायला पाठवलं ना कॉलेजमध्ये. शिकायला पाहिजे होतं. मग लग्न करायला पाहिजे होतं. असं पळून नाही आले पाहिजे तर कुठं. आता त्याला जर माहीत पडलं असं तर त्याला किती त्रास होईल. त्याच्या मनावर का भीतन का माया पोरं पळून गेले. तुम्हाला शोभला का रे असं करत. आणि तुझं नाव काय रे पोरा. काकू मी राजा चिडके आणि मी सुषमा काकू. काकू घरचे लोक मानत नाही होते ना म्हणून आम्हाला पळायला लागलं. अरे पण पहिले दोघं जण शिका, आपल्या पायावर उभे व्हा. पहिले तू पैसा कमव, आपल्या मेहनतीनं पैसा कमव. तिला आपल्या मेहनतीनं पैसा कमवू दे, तिला तिच्या पायावर उभं होऊ दे. आणि मग तुम्ही लोक लग्न करा, लग्नाचा विचार करा. घरच्या लोकांना सांगा तुमच्या घरचे लोक तुमचे लग्न करून देईन. तुम्ही आता काहीच करत नाही तर ते कसे तुमचं लग्न करून देईन. उद्या चालून काही झालं म्हणजे मग पोरगी म्हणून घरातून बसली असं नाही होत बेटा. तुम्ही पहिले शिका, आपल्या पायावर उभे व्हा आणि मग लग्न करा. काकू माझी आई पैसेवाली आहे, माझे बाबा पैसेवाले आहे. आम्हाला पोचून घेईन काकू. मी थोडंसंही काम केलं तर चालते काकू. अरे बैताड्या, ती माय पैसेवाली आहे, त्या बाप पैसेवाला आहे, बरोबर आहे. पण उद्या चालून जर का म्हणते हे पोरगी त्या घरात आली आणि त्या मायबापाने हकलून दिलं, हे गरीब घरची पोरगी हकलून दिलं, तर मग हिची किती बेइज्जती होईल. इले कोण मागन, हिच्या घरच्याची किती बेइज्जती होईल. तुला तर दुसरी भेटून जाईन रे काही वर्षानं, पण तिचा किती हाल होईल. आणि पैसेवाली आहे म्हणते त्यास तू स्वतःच्या पायावर उभा नाही आहे, काही नाही आहे. आणि चालली पैसेवालीच्या गोष्टी करायला. लहान पोरासारखा बोलून राहिला पैसेवाली आहे.
आणि पोरी तुका पागल आहे का मग? याच्या बायकोनं घेऊन गेली, तुला समजते की मस्ती का दुनियादारी कायले म्हणला जाते? काकू हो काकू, यानंच मला म्हणलं पळून चाल म्हणून, माझ्या घरचे पैसेवाले आहेत तर आम्हाला पोचतच टाकन म्हणून, आणि मी चालली आली काकू. काकू माय चुकलं काकू, याच्या बैकोनात नाही आले पाहिजे होतं मला समजलंच नाही काकू. मी पण याच्या मागं आली ना, आपल्या आईवडिलाला काही सांगितलंही नाही काकू. आता मला माफ करा काकू, मी चुकी केली काकू. चुकी तर तुम्ही केलीच, अशी चुकी करायला पाहिजे नव्हती पण केली. आता घरी जा, इथून आपल्या घरी जा आणि आपल्या पायावर उभे व्हा. तू कमव पोरगी, तो कमवून तुम्ही दोघे जण कमवा आणि मग 2-4 वर्षांनी लग्न करा. लग्न करू नका आत्ताच, नाही तर उद्या चालून तुमचेच मायबाप तुम्हाला कोसन. तू पोरगी घरात आणली, झगडे होईल. पोरी हे गलती दुबारा करू नको. आता इथून गेल्यावर आपल्या मायबापाला खरं ते सांग आणि तू कमाई कर आणि मग लग्न कर. हो काकू, मी इथून घरीच जातोच काकू. आता मी याच्या बैकवण्यात नाही आहेत काकू, मला चुकलंच काकू. आता मी घरीच जातो आणि आपल्या आई बाबाला सांगतो का मी गलती केली, दुबारा ही गलती नाही करणार आणि इथून सुरुवात चांगली करीन काकू. आपल्या पायावर पहिले उभी होईन, मोठी बनीन, मगच लग्न करीन. पैसा कमवण्याची हिंमत ठेवीन काकू, मगच पोरगं पाहीन. आणि याला साथ दिला तर ठीक आहे काकू, नाही तर याला सोडून देईन काकू. बरोबर असंच करायचं, म्हणजे आपल्या आईवडिलाची इज्जत पण नाही द्यात. उद्या चालून तुम्ही पळून लग्न केलं असतं, तुमचे पोरं मोठे झाले असते, त्याईनं का शिकलं असतं, काय म्हणलं असतं त्यानं की मायबापानं असतं पळून लग्न केलं तर आम्ही काहून नाही करावं असं म्हणलं असतं. मग तुमची काय इज्जत राहिली त्याच्या नजरेमध्ये? त्याच्यापेक्षा एक काम करा, मस्त पहिले शिका, मोठं व्हा, पैसा कमवा आणि मग लग्न लावून मागा. तुम्ही जरा सगळ्याच्या मनानं लग्न करा तर तुमचं लग्न टिकन, तुम्हाला कोणी काही बोलणार नाही आणि तुम्हाला समजदारी येईल. म्हणून कधी पण सगळ्याच्याच मनानं लग्न करायचं, सहानुभूतीनं, मग लग्न करायचं. मलाही तुम्ही कोणत्याच समाजात करा चालन, पण समजदारीनं करायचं. एकमेकाचा साथ देऊन, परिवाराचा साथ देऊन करायचं. असं कसंही लग्न नाही करायचं. हो काकू, बरोबर बोलल्या तुम्ही. आता आम्ही इथून घरीच जातो काकू, माफ करा आम्हा सगळ्याला. आम्ही सगळे माफी मागतो सगळ्याची, आम्हाला माफ करा, आम्ही जातो काकू. आम्ही निघतो काकू, आम्हाला माफ करा काकू. आणि हो रे, इले बरोबर घरी घेऊन जाशील, इकडे तिकडे फिरवशील नको, दुबारा या गावात दिसशील नको, नाही तर खरंच पोलीस कंप्लेंट करू, तुला अंदर टाकून देईन आता. बरं ठीक आहे ना काकू, निघतो आम्ही काकू. हे बघा, पळून जाणं हा निर्णय नाही आहे. सगळ्यांना सांगून सगळ्याच्या सहमतीने लग्न करायचं. असं पळून जाणं बरोबर नाही आहे. आधी पोरीला आपल्या पायावर उभं होऊ द्यायचं, मगच लग्न करायचं. आणि पोरांनी पण पैसा कमवायचा, मगच हे काम करायचं. लग्न हे एकच नसते, दोघाचं पण असते. आणि त्यात 4 आपले घरं सोबत असतात. 4 घरं बिघडले नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. आणि त्याच्यानंतर सगळे मिळूनच हे लग्न करायचं, लग्नाला होकार द्यायचा. तर चला, व्हिडिओ इथेच संपला. आणि हो, लग्न हे कोणत्याही समाजात करा, पण सांगून करायचं, सगळ्याला सोबत राहूनच करायचं. तर ठीक आहे, चला हा व्हिडिओ संपला इथेच. आता बघू पुढल्या भागात. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.